पुणेकर माझ्यामध्ये आपलं मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आज आपल्या ठिकाणी या ठिकाणी एक युवक आपल्याला या ठिकाणी आलेले आहेत आणि आज त्यांनी प्रथमतः या ठिकाणी या विधानसभेच्या मतदारासाठी त्यांनी आज मतदान केलेले आहे। थोडंसं आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया, कारण युवा मतदार हा फार वैभवशाली असतो। आज त्यांनी मतदान केले। मला सांगा, या ठिकाणी आज आपण पहिल्यांदा मतदान केले, काय वाटते, कसं वाटते तुम्हाला की या देशाच्या सुरक्षिततेसाठी आपण या ठिकाणी मतदान केले, काय वाटते? नमस्कार, मी यशवंत शिंदे। आज या ठिकाणी मी प्रथमतः विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान केलेलं आहे। याआधी मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी देखील मतदान केलेलं आहे। देशाला हातभार लागण्यासाठी युवकांच्या मतदानाची गरज आहे। हे मतदान केल्याचे प्रमाणपत्र महत्त्वाच्या कागदपत्रामध्ये समाविष्ट करणे ही कल्पना आपल्याला कशी सुचली? आज आपण पाहत असाल की भारत देशात मतदारांची संख्या कुठेतरी कमी होताना दिसते, पण जर हे मतदान प्रमाणपत्र महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये समाविष्ट केले तर कुठेतरी जास्तीत जास्त लोक मतदान प्रक्रियेत भाग घेतील आणि देशाच्या लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न करतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे आपल्याला या ठिकाणी मतदानाचा हक्क दिलेला आहे। तो हक्क बजावताना मला असं वाटतं कुठेतरी लोक कमी पडतात, त्यांच्याकरता काय बोलाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क दिला आहे संविधानाचा, प्रत्येक जणाने मतदान हा केलंच पाहिजे आणि निवडणूक आयोगाकडून मतदान हे बंधनकारकच असलं पाहिजे। तुम्ही जे म्हणालात मागाशी की मतदान केल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र दिले गेलं पाहिजे, तर हे प्रमाणपत्र जर का आपण लागू केलं तर त्याच्याने निश्चित मतदारसंख्या वाढेल का? हे प्रमाणपत्र लागू केलं तर मतदारसंख्या निश्चितच वाढेल। हा नियम लागू करून कुठेतरी मतदार संख्येत वाढ करू शकतो आणि मतदानामध्ये नक्कीच बदल घडेल। हे प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारकडून तुम्ही काय अपेक्षा करताय? निवडणूक आयोगाने मतदान झाल्या त्वरित मतदान प्रमाणपत्राचे वितरण देखील केले पाहिजेत। हे जे प्रमाणपत्र तुम्ही द्यायला सांगता, म्हणजे द्यायला पाहिजे असं म्हणताय, तर हे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिलं जाईल का? हे नक्कीच हे प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात आणि हार्ड कॉपी स्वरूपात देखील दिलं पाहिजे। भविष्यात सरकार जे काही योजना काढतील त्या योजनेचा लाभ हे प्रमाणपत्र दिल्याशिवाय लाभ घेता नाही आला पाहिजे। मग मला सांगा की यामुळे नागरिकांची जी जबाबदारीची जाणीव आहे ती वाढेल का कमी होईल? यामुळे नागरिकांची जबाबदारी वाढेल आणि ते मतदानासाठी नक्कीच जातील। देशाची मतदानाची संख्या वाढली तर देशाची लोकशाही बळकट होईल असं मला या ठिकाणी वाटतंय। जर मतदान प्रमाणपत्र शासकीय योजनांसाठी, शासकीय कामांसाठी व नोकरीसाठी जर हे प्रमाणपत्र लागू झाले तर लोकांना मतदानाचा व लोकशाहीचा अजून महत्त्व कळेल असं या ठिकाणी मला वाटतंय। याचा देशाच्या भविष्यावर नक्की परिणाम होईल का? देशाच्या भविष्यावर याचा नक्कीच परिणाम होईल। सर्व युवक, युवती, वृद्ध, नक्कीच महिला मोठ्या संख्येने मतदान करतील असं या ठिकाणी वाटतं। एक युवा म्हणून काय वाटतं की शहरी भागामध्ये मतदानाचा टक्का हा जास्त प्रमाणात असतो, परंतु ग्रामीण भागामध्ये मात्र घरे विखुरलेली असतात, तर त्या ठिकाणी किंवा ज्या भागामध्ये तंत्रज्ञान कमी भाग आहे अशा ठिकाणी कशी प्रकारे अंमलबजावणी केली पाहिजे? स्थानिक पातळीवर निवडणूक आयोगाचे साहाय्याने प्रमाणपत्र वाटण्याचे केंद्र स्थापन करण्यात यावे। डिजिटल आणि कागदी स्वरूपाचे पर्याय उपलब्ध करून द्यावे। त्या भागातील स्वयंसेवी संस्थांचा जर यामध्ये मदत घेतली तर त्या भागांमध्ये मतदानाची जनजागृती नक्कीच वाढेल। मग मतदान करा असं म्हणण्याची जनजागृती करण्यासाठी काय करावं लागेल? यापुढे जर हे प्रमाणपत्र लागू झालं तर मतदान करा ही जनजागृती देखील करावी लागणार नाही। लोक हे बंधनकारक मानतील आणि मतदाराला नक्कीच जातील। इतर कोणत्या देशामध्ये अशा प्रकारची प्रमाण म्हणजे राबवण्यात आली आहे काय, असं तुमच्याकडे कोणतं उदाहरण आहे? ऑस्ट्रेलियामध्ये मतदान हे बंधनकारक आहे। मतदान न केल्यास नागरिकांना दंड आकारला जातो। बेल्जियममध्ये अशी सेम प्रथा वापरली जाते। या देशांमध्ये मतदानाची संख्या 90% पेक्षा अधिक आहे। जर भारतात हे लागू केलं तर नक्कीच भारत देखील या देशांच्या यादीमध्ये समाविष्ट होईल। मग त्या प्रगतशील देशांचा भारताच्या याच्यामध्ये म्हणजे भारताच्या आधुनिकीकरणामध्ये प्रगतशील होण्यामध्ये त्यांची प्रेरणा म्हणजे ठरू शकते?
नक्कीच नक्कीच भारताने देखील त्या देशांची प्रेरणा घेतलीच पाहिजे. त्या प्रगतशील देशांचा कुठेतरी आदर्श घेणं गरजेचं आहे. मतदान प्रक्रियेपासून लांब असणाऱ्या नागरिकांना काय आवाहन कराल? मतदान प्रक्रियेपासून शहरी भागात अनेकदा लोक जात नाहीत. त्या दिवस सुट्टी जाहीर केली जाते तरी देखील लोक शहरी भागातले मतदानाला जात नाहीत. तर त्यांनी मतदान हा फक्त आपला हक्क नाही तर तुमच्या उज्ज्वल भविष्याची जबाबदारी आहे. तुमचं एक मत देशाच्या प्रगतीसाठी बदल घडू शकेल. हा जो आता आपण जी चर्चा केली आहे याच्यामध्ये जे अनेक प्रस्ताव आहेत, हे प्रस्ताव भारताच्या लोकशाही प्रक्रियेला कशा प्रकारे मजबूत करतील? यामुळे मतदानामध्ये अधिक लोक सहभागी होतील, प्रत्येक गटाचे प्रतिनिधित्व वाढेल आणि लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट, सर्वसमावेशक, पारदर्शक बनेल. आज आपल्या समेत या आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये आपलं प्रखर मत व्यक्त करण्याकरता आलेल्या या युवकाचं या ठिकाणी खरंच कौतुक करायला पाहिजे. कारण आपण जर मतदान केलं तर या देशाचं ऐक्य टिकेल आणि त्याचबरोबर ह्या देशाचं ऐक्य टिकवण्याकरिता स्वतःचं देखील या ठिकाणी बदल घडवण्याकरिता एक युवक काय करू शकतो त्याचं एक जिवंत उदाहरण आज आपण या ठिकाणी पाहिलं. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी आलात आणि पुणेकर माझामध्ये आपण या ठिकाणी मुलाखत दिली. निश्चितच तुमची प्रेरणा येणारी पुढची पिढी, तरुण पिढी घेईल असं हे करतो. नमस्कार.